अशी एक लग्नगाठ भाग 42. तर मित्रांनी मैत्रिणींनो, आपण मागच्या भागात पाहिले अनुज आणि प्राची तिथेच हॉस्पिटलमध्ये तृप्तीसोबत राहतात आणि श्रेयस आणि सीमा घरी येतात. तर आता पुढे श्रेयस आणि सीमा घरी गेल्यावर पाहिले तर नीताताईंना कॉल करून कुणीतरी तृप्तीच्या तब्येतीची संबंधी माहिती पाडले होते. ते घरात गेले. कलाबाईने दार उघडले. आई कुठे आहे असे विचारल्यावर कलाने सांगितले. त्यांना तृप्तीताईच्या तब्येतीसंबंधी माहिती पडले तेव्हापासून ते देवघरातच आहेत. जेवण घेत नाही आणि चहासुद्धा नाही. सतत रडत आहेत. ते दोघेही देवघरात गेले. नीताताईंनी कृष्णाच्या मूर्तीला तांब्याच्या भांड्यामध्ये पाण्यात बुडवले होते आणि रडत रडत देवाला सांगत होती, हे कृष्ण गोपाला, माझ्या सुनेला लवकर बरे कर. तू लक्षात ठेव, जर माझ्या सुनेला काही झालं तर मी तुला कधीही माफ करणार नाही. तुझ्या मंदिरात पाऊलसुद्धा ठेवणार नाही आणि तुझं नाव कधीही ओठांवर येऊ देणार नाही. आईला पाहून श्रेयसला रडू कोसळले. तो धाडदिशी आईजवळ आईच्या मांडीवर पडला आणि केविलवाने रडू लागला. आई सांग ना तुझ्या देवाला माझ्या तृप्तीला बरं करायला. आई त्याच्या डोक्यावर हात फिरवू लागली. रडू नकोस बेटा, कृष्ण मुरारी माझ्या सुनेला सुखरूप घरी परत आणेल. देवा, माझ्या सुनेचे वाटचं मला म्हातारीला घेऊन चल बाबा, पण माझ्या सुनेला सुखाने संसार करू दे. फुलासारखी नाजूक माझी सून, तिला एवढा त्रास देऊ नकोस. काय बिघडवलं आहे रे कान्हा तुझं तिने? का ही शिक्षा देतो आहेस तू आम्हा सगळ्यांना? सीमा म्हणाली, आई ही दगडाची मूर्ती तुमच्या काय गाराने ऐकणार आणि काय दया येणार तुमची. खरंच जर माझ्या तृप्तीताईला तू बरं केलंस नाहीस तर तुला या देवघरातून उचलून बाहेर काढीन, लक्षात ठेव. सीमा असं श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर कठोरपणे बोलली आणि रडू लागली. सीमा रडत रडतच तिच्या रूममध्ये गेली. रात्रीच्या वेळेस दोघांनाही झोप लागत नव्हती. श्रेयस सीमाला सांगू लागला, सीमा 2 दिवसात होळी आहे. आपण सगळे मिळून होळी साजरी करूया. माझ्या तृप्तीला होळी आली म्हणजे खूप उत्साह संचारतो तिच्या अंगात. खूप साऱ्या नातेवाईकांना बोलवते होळी खेळायला आपल्या घरी. तिच्या हाताने घर सजवते, खूप सारे पदार्थ बनवते. होळीच्या दिवशी बाजारातले अगदी खूप सारे रंग खरेदी करून आणायची. सीमा म्हणाली, काय खूप सारा रंग? हो ग सीमा, आणि माझ्यासाठी खूप सारे पदार्थ बनवायची. जणू सारी होळीच तिच्या अंगात संचारायची. त्याला आठवलं, खूप साऱ्या पांढऱ्या साड्या श्रेयसला दाखवायची आणि म्हणायची, यामधून कुठली साडी मी घालू? अगं सगळ्या साड्या पांढऱ्याच तर आहेत, सगळ्या एकसारख्या, त्यातली एक कुठलीही घाल, त्यात काय एवढं? श्रेयस म्हणायचा. तृप्ती हसायची. अरे माझ्या भोळ्या महादेवा, तुम्हा पुरुषांना हेच तर कळत नाही. कुठे सगळ्या साड्या सारख्या आहेत? ही दुधासारखी, ही आभाळातल्या पांढऱ्या ढगासारखी, ही आईस्क्रीमसारखी. त्यातलीच एक साडी श्रेयस उचलतो आणि तृप्तीच्या अंगावर टाकतो. ही घे हंसासारखी साडी, माझी हंसिनी. तृप्तीच्या आठवणीत रमत असतानाच श्रेयसचा डोळा लागला. सीमाला मात्र रात्रभर झोप आली नाही. रात्रभर तृप्तीसाठी काय करावे याचा विचार ती करत बसली. इकडे रात्रभर प्राची आपल्या मैत्रिणीसाठी बाहेर खुर्चीवर बसून राहिली. प्राचीच्या चेहऱ्यावर मैत्रिणीची काळजी अनुजला स्पष्ट दिसत होती. अनुजने आपल्या अंगावरील कोट काढला आणि प्राचीच्या अंगावर पांघरवला आणि बाहेरून 2 कॉफी आणल्या. प्राचीला दिली. प्राची म्हणाली, थँक्स अनुज, मला खरंच कॉफीची गरज होती. माझ्या मनातलं कसं ओळखून घेतात. अनुज म्हणाला, माझ्या प्रेमाच्या सक्तीने. आय लव्ह यू प्राची. संदीपने फैलावलेल्या गैरसमजुतीमुळे खूप त्रास दिला ना मी तुला. आय एम सॉरी प्राची. खूप सोसलंस तू. आता तुझे प्रत्येक दुःख माझं राहील. तुझ्या मैत्रिणीसाठी सुद्धा मी काहीतरी करेल. तुझ्या मैत्रिणीला वाचवण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करीन. आता फक्त तुझ्यावर खूप सारे प्रेम करायचं आणि तुझी आपल्या बाळाची काळजी घ्यायची. बस हेच माझं काम आता. आता जगातली कुठलीही सक्ती तुला माझ्यापासून दूर करू शकणार नाही प्राची. आय लव्ह यू प्राची, आय लव्ह यू. त्याचं मन भरून आलं होतं. प्राचीने त्याच्या छातीवर डोके ठेवले. अनुज, माझं पण तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी तुमच्यापासून कधीही लांब जाणार नाही. तेवढ्यात प्राचीचा फोन वाजला. तिने फोन बघितला. फोन संदीपचा होता. प्राचीच्या मोबाईलच्या स्क्रीनवर संदीपचे नाव बघताच अनुजने तोंड फिरवून घेतले. प्राचीने फोन रिसीव केला. तिकडून आवाज आला, हॅलो मम्मा, तू केव्हा येशील? हो बेटा, सकाळी येते, प्राची म्हणाली. तू मस्ती करू नकोस, दूध पिऊन घे आणि खेळ. आम्ही लवकरच येऊ घरी, ओके? प्राची म्हणाली.
ओके मम्मा, बाळ म्हणाला. तिकडून प्राचीच्या बाळाचा फोन आला होता संदीपच्या मोबाईलवरून. संदीप बोलला, हॅलो प्राची, मला तृप्ती वहिनीबद्दल माहिती पडले. मी घरी आईजवळ आलो होतो. बाळ माझी मम्मा कुठं गेली म्हणून विचारत होता, म्हणून त्याला तुम्हा दोघांशी बोलायला फोन लावला. प्राची म्हणाली, इट्स ओके. संदीप म्हणाला, आता तब्येत कशी आहे तृप्ती वहिनीची? हो, आता ठीक आहे, असं म्हणून तिने फोन ठेवला. इकडे सकाळीच उठून सीमा कुठेतरी गेली होती. श्रेयसला उशिरा जाग आली. त्याने आईला विचारले, आई, सीमा कुठं आहे? नीताताई म्हणाली, बेटा, ती अगदी सकाळीच उठून कुठे गेली काय माहिती, मला सांगितले सुद्धा नाही. फक्त एवढेच म्हणत होती, काहीतरी चांगलेच करायला चालली म्हणून. इकडे सीमाने एका घराची बेल वाजवली. एक तिच्याच वयाच्या मुलीने दार उघडले आणि म्हणाली, आत ये सीमा. तू सांगितल्याप्रमाणे कालच मी डॉक्टरांना फोन लावून त्यांना बोलावून घेतले. सीमाने विचारलं, काय नाव काय तुमचं? माझं नाव स्वाती आणि हे माझे पती समीर आणि आपण दोघेही समवयस्क आहोत. हे तुम्ही आम्ही कशाला करतेस? सीमा हसली आणि ओके माझी नवीन मैत्रीण असं म्हणाली. तुम्ही दोघांनी माझ्यावर खूप उपकार केलेत, मी कधीच विसरणार नाही. तर स्वाती म्हणाली, अगं, मी तर हे ऐकून चकित झाली. तू एका सवतीसाठी किती करते आहेस. मी तर माझ्या समीरला कधीही कुणासोबत वाटून घेणार नाही. सीमा म्हणाली, नाही, माझी तृप्तीताई माझ्यासाठी सवत नाही. अगं श्रेयस अगोदरच तिचाच तर आहे. मी कोण तिच्यापासून श्रेयसला वाटून घेणारी, जो अगोदर तिचाच आहे. तेवढ्यात श्रेयसचा सीमाला फोन येतो. अगं सीमा, कुठे आहेस तू? मी आपल्या तृप्तीला घेऊन घरी आलो आहो. घरी आल्याबरोबर ती तुला विचारते आहे, लवकर घरी ये. हो, आलेच मी, असं म्हणून तिने फोन कट केला. सीमा म्हणाली, चला निघते मी. आणि तिच्यासोबत एका डॉक्टरांना समीर आणि स्वातीने पाठवला. सीमाने जाताना सांगितले की उद्या आमच्या घरी दरवर्षीप्रमाणे होळीचा कार्यक्रम आहे. तुम्ही दोघांनीही नक्की या. आणि ती निघाली. घरात आल्याबरोबर डॉक्टरांनी तृप्तीला तपासले. ते म्हणाले, पेशंटची हालत खूपच खराब आहे. लवकरात लवकर ऑपरेशन करावे लागेल. 2-3 दिवसात ऑपरेशनसाठी पेशंटला माझ्या हॉस्पिटलला ॲडमिट करा. तोपर्यंत हे मेडिसिन चालू ठेवा. एवढे सांगून डॉक्टर निघून गेले. नीताताई, श्रेयस, सीमा तिघांच्याही डोळ्यात अश्रू आणि काळजी होती. तिघेही एकमेकांना धीर देत होते. तृप्तीजवळ सीमा बसली होती. थोड्या वेळात तृप्तीला जाग आली. सीमा तिच्याजवळ गेली. तृप्तीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, तृप्तीताई, लवकर बरे हो ना गडे. तेवढ्यात श्रेयसी आला. तृप्तीने दोघांना जवळ बोलावले. सीमा आणि श्रेयसचा हात धरून तिने एकमेकांच्या हातात दिला आणि म्हणाली, सीमा, माझा श्रेयस तू सांभाळ आता. खूप जीव लाव गं त्यांना. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करा. मी वाचणार नाही आता. सीमा म्हणाली, चूप कर तृप्तीताई. असं जर बोललीस तर मी तुझ्याशी खरंच कट्टी घेईन. बोलणारच नाही कधीच तुझ्याशी. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.